अध्यक्ष महोदय, बसा जागेवर बसा. आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या, विरोधी पक्षनेते काय बोलतात ऐकून घ्या. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, या वाद कोणी निर्माण केला? अहो तुम्ही बोलला तर त्यांचं ऐकून घ्या. माहित आहे अध्यक्ष महोदय, एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्तीबरोबर चर्चा करतात, एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा बरोबर नाही. करतात, दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या जागेवर लोकांबरोबर बसून घ्या. अध्यक्ष महोदय, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन इथे गोंधळ घालतात. त्यांचं ऐकू तर दे. हा गोंधळ स्वतःचा पाप लपवण्यासाठी आहे. असं चालणार नाही. सभागृह लोकांनी जे पाप करून असं चालू शकत नाही. ओबीसी वर्सेस चालू शकत जी नाही. दरी निर्माण केली, त्या पापामध्ये यांचा मोठा वाटा आहे अध्यक्ष महोदय. हे बघा, मी तुमचं ऐकून घेतलेलं आहे. सभागृह मी काय असा चालू देणार नाही. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. विरोधी पक्ष नेते बोलतात, तुम्ही शांत बसा. मुळीच चालणार नाही. तुम्ही खाली बसा. काय तुम्ही सांगत आहे ना बसायला? त्यांना बोलू दे, त्यांना बोलू दे. तुम्ही खाली पाठी बसा. त्या गोंधळात नाही. असं बरोबर नाही. हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. आपण खाली बसा, खाली बसा. सभागृहाची बैठक ही पाऊण तासासाठी 45 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे.